सो हाय हॅलो नमस्कार. वेलकम टू ए स्मार्ट एज्युकेशन. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MSc 2023 जे की 26 मार्चला होणार आहे. म्हणजे आजपासून जर बघितलं तर आपल्याजवळ 1 ते 1.5 महिनाच राहिला आहे हातामध्ये, राईट. सो आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण PYQs बघणार आहोत, ज्यामध्ये आपण पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या युनिटवर 2016 मध्ये जे काही MCQ झाले आहेत, जे काही क्वेश्चन विचारण्यात आले आहेत ते विथ द कम्प्लीट एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, त्याआधी समजा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला लगेच भेटून जाईल. आणि जर समजा तुम्हाला PDF हवा असेल तर तुम्ही WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, ज्यामध्ये मी आजचं जो लेक्चर आहे त्याचा PDF जो आहे तो शेअर करून देईन. ओके, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन जे आहे ते भेटून जाईल. ओके, चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. A part of large quantity of fly ash produced in the thermal power plant is used for. क्वेश्चन जो आहे तो 2016च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलं होतं की लार्ज क्वांटिटी फ्लाय ॲश आहे जे की प्रोड्यूस होतं थर्मल पॉवर प्लांटमध्ये, ते कशासाठी यूज केलं जातं. ओके, त्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे सॉइल कंटेनर, सेकंड आहे मेकिंग ब्रिक्स, थर्ड आहे रोड मेकिंग अँड लास्ट आहे बर्निंग. ओके, सो फर्स्ट थिंग जी तुम्हाला अंडरस्टँड करायची आहे ती म्हणजे फ्लाय ॲश म्हणजे काय. तर इथे तुम्ही डेफिनेशन बघू शकता. द ॲश प्रोड्यूस इन अ स्मॉल डार्क फ्लेक बाय बर्निंग द पॉवर कोल और अदर मटेरियल अँड कॅरीड आउट इन टू द एअर. ओके, हे काय झालं, डेफिनेशन झालं. आता डेफिनेशन जे आहे हे फक्त तुमच्यासाठी आहे, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, कारण याच्यावर एखादा प्रश्न येईल असे काही चान्सेस नसतात. ओके, पण माहितीसाठी गरजेचं आहे की आपल्याला माहित असलं पाहिजे कन्सेप्ट काय आहे तो. सो हिअर द प्रॉपर्टीज आर फ्लाय ॲश इज प्लॅझोलेनिक मटेरियल दॅट इज यूज ॲज रिप्लेसमेंट ऑफ फॉर दी सिमेंट. ओके, जे रिप्लेसमेंट साठी यूज केलं जातं कशाच्या, तर सिमेंटच्या. अँड इट ऑल्सो ऍक्ट ॲज रिप्लेसमेंट ऑफ सँड, जी रेती आपण यूज करतो त्यासाठी पण रिप्लेस केलं जातं. When the sand is a construct is replaced by 10% of fly ash and concrete strength increase and make the concrete ecological. Although if the fly ash is increased beyond the 10%, then the overall strength of the concentrate decreases. Okay, ही जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला फक्त अंडरस्टँड करून घ्यायची आहे. Okay, so the fly ash is a replacement for the cement, provided a large strength for the concrete. आता मी असं म्हटलं होतं की रिप्लेसमेंट साठी यूज केलं जातं सिमेंटच्या किंवा सँडच्या. ओके, त्यामुळे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी फॉर द रोड मेकिंग. ओके, अ पार्ट ऑफ अ लार्ज क्वांटिटी ऑफ अ फ्लाय ॲश प्रोड्यूस इन द थर्मल पॉवर प्लांट इज अ यूज फॉर दी रोड मेकिंग. यामध्ये मी फ्लाय ॲशचे जे युजेस आहेत ते पण ऑलरेडी दिले आहेत मागच्या स्लाइडमध्ये, जे की मी एक्सप्लेन नाही केले, पण तुम्ही जरा ते रीड करून घ्या तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. ओके, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन. क्वेश्चन जो आहे तो 2016च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे बद्दल विचारण्यात आलं होतं की हा कधी सेलिब्रेट केला जातो. ओके, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे 5 जुलै, सेकंड आहे 5 जून, थर्ड आहे 25 जानेवारी अँड लास्ट आहे 5 डिसेंबर. ओके, कन्फ्युजनसाठी बघा, जून जुलै हे जे आहे ते 5th डेट दिली गेली आहेत, राईट. 25 किंवा 5 डिसेंबर, 5 डिसेंबर. म्हणजे इथे काय करण्याचा प्रयत्न करत आहेत ते कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपल्याला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे कधी सेलिब्रेट केला जातो हे माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण एखादा प्रश्न इथे रिपीट होऊ शकतो. तर जो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे जो आहे तो 5 जून मध्ये सेलिब्रेट केला जातो. ओके, सेलिब्रेटेड ऑन द 5 जून एव्हरी इयर अँड इज अ युनायटेड नेशन्स प्रिन्सिपल व्हेइकल फॉर एनकरेजिंग अवेअरनेस अँड एक्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. हा का सेलिब्रेट केला जातो, तर एनकरेज करण्यासाठी, अवेअरनेस अँड एक्शन कशासाठी, तर प्रोटेक्ट करण्यासाठी एन्व्हायरमेंटला. ओके, आणि हा जो आहे तो फर्स्ट ऑब्झर्व केला होता इन 1974 मध्ये. ओके, सो इथे जे आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन 5 जून.
Which of the following act gives right to citizen to file case against the violation of environmental norms? क्वेश्चन जो आहे तो 2016च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारण्यात आला होता. यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, सेकंड आहे एअर पोल्युशन ऍक्ट, थर्ड आहे वॉटर पोल्युशन ऍक्ट अँड लास्ट आहे फॉरेस्ट ऍक्ट. तर इथे तुम्ही बघू शकता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. आता हे जे इयर आहे ते खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण मोस्ट ऑफ द टाइम एखाद्या ऍक्ट वर क्वेश्चन विचारला गेला या युनिट मधून तर तो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट वरच असतो मोस्ट ऑफ द टाइम. ओके, त्यामुळे हा जो ऍक्ट आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे, जरा लक्षात घ्या. Okay, so Environment Protection Act 1986 is an act of the Parliament of the India and is a wake of Bhopal gas tragedy or a Bhopal disaster. आता जर इथे तुम्ही बारकाईने बघितलं असाल तर भोपाल गॅस ट्रॅजेडीवर 2017च्या क्वेश्चन पेपर मध्ये एक प्रश्न विचारला गेला आहे, राईट, जो की मी ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे त्या माझ्या व्हिडिओमध्ये. आणि याच्यामध्ये पण भोपाल गॅस ट्रॅजेडी बद्दल दिलं गेलं आहे. म्हणजे हा जो आहे तो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्टच्या अंडरच येत आहे. ओके, सो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनेक्टेड द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 अंडर द आर्टिकल 253 ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता हे जे आर्टिकल आहे ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा जो ऍक्ट आहे तो का आला होता, ऍक्च्युअल मध्ये का त्याला प्रमाणात आणलं होतं, तर भोपाल गॅस ट्रॅजेडीमुळे. ओके, पास इन मार्च 1986. कधी पास झालं तर 1986 मध्ये, अँड कधी फोर्स मध्ये आलं तर 19 नोव्हेंबर 1986 मध्ये. ओके, सो इट हॅज अ 26 सेक्शन अँड 4 चॅप्टर. हे पण लक्षात ठेवायचं आहे, कारण हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण या ऍक्ट मध्ये किती सेक्शन आहेत असं समजा क्वेश्चन विचारण्यात आलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की यामध्ये 26 सेक्शन आहेत आणि 4 चॅप्टर आहेत. ओके, अँड द पर्पज ऑफ द ऍक्ट इज टू इम्प्लिमेंट द डिसिजन ऑफ युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट. They related to the protection and improvement of the human environment and the prevention of hazard to the human being, other living creatures, plant and property. The act is an umbrella legislation designed to provide a framework for the central government coordination for the activities of various central and state authorities established under the previous law such as the Water Act and the Air Act. आता याच्यावर जो पॉइंट आहे इथे तो बोल्ड का केलेला आहे तर हे मी तुमच्या लक्षात आणून देते की 2021 मध्ये म्हणजे लास्ट इयरचा जो लास्ट जे आपली एक्झाम झाली सेट एक्झाम त्यामध्ये ना अम्ब्रेला ऍक्ट वर एक प्रश्न विचारण्यात आला होता. आणि प्रश्न असा होता की कुठच्या ऍक्टला आपण अम्ब्रेला ऍक्ट म्हणतो, आणि यास खाली काही ऑप्शन्स दिले होते ज्यामध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट हा पण एक ऑप्शन होता. ओके, ज्याचं करेक्ट आन्सर होतं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. म्हणजे लक्षात घ्या की कशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात या ऍक्ट वर. ओके, सो जे रिमेनिंग ऑप्शन्स दिले आहेत त्यांच्यावर पण थोडीशी इन्फॉर्मेशन मी इथे प्रोव्हाइड केली आहे, ज्यामध्ये ऑप्शन होता की एअर ऍक्ट जो की 1981 मधला आहे. इन इंडिया द एअर ऍक्ट केम इन टू फोर्स इन 1981. कधी फोर्स मध्ये आला तर 1981 मध्ये, अँड अमेंडेड इन 1987. ओके, जे की इन्क्लूड करतात नॉइज ॲज अ एअर पोल्युटंट, अँड सम ऑफ द मेजर एअर पोल्युटंट आर ऑटोमोबाईल एमिशन, स्मोक फॉर द फॅक्टरी फ्रॉम द फॅक्टरीज एक्सेट्रा. ओके, देन ऑप्शन्स आहे Water Act 1974. So Government of India has passed the Water Act 1974 to safeguard our water resources. तर जो वॉटर ऍक्ट आहे तो का आला होता तर वॉटर रिसोर्सेस जे आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. सो ह्युमन बीइंग हॅव बीन अब्युसिंग द वॉटर बॉडीज अराउंड द वर्ल्ड बाय डिस्पोजिंग इन टू दॅम ऑल काइंड ऑफ अ वेस्ट ड्यू टू विच द वॉटर बॉडीज आर गेटिंग पोल्युटेड. ओके, तर आपण बघू शकतो की ज्यावेळी आपण घरामध्ये काही काम करतो आणि समजा जवळच आपल्या कुठली नदी वगैरे वाहत असेल तर आपण काय करतो, जी आपली घाण आहे घरातली ती आपण पाण्यामध्ये सोडतो, त्या नदीमध्ये सोडतो. करेक्ट, व्हॉट वी आर डुईंग, वी आर पोल्युटिंग द नेचर. Correct, we are polluting the water, and because of this act came into the existence so that they can protect this. Okay, whatever we are doing. So the main aim of an act is to maintain the cleanliness of water bodies. Last आहे Forest Act. Okay, it was enacted on 29 December 2006. कधी enact झाला तर 29 December 2006 मध्ये, and force मध्ये कधी आला तर 31 December 2006
1997 मध्ये. ओके, सो पूर्ण 1 वर्ष घेतलं फोर्स मध्ये येण्यासाठी पण. सो इट डील विथ द राईट ऑफ अ कम्युनिटी दॅट डिवेल इन द फॉरेस्ट ओव्हर अ लँड अँड अदर रिसोर्सेस. इट रिकॉग्नाइज द फॉरेस्ट राईट ऑफ अ फॉरेस्ट डिवेलिंग शेड्यूल्ड ट्राइब्स अँड अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट डिवेलर्स हु हॅव बीन residing in such a forest for the generation. It provides a grant to the land to the forest developer to the extent of their prevent holding but not existing the 4 hectares. So it provides that the people who have been living in the forest for at least the 25 years have a right over the forest land and what is grown on it. Okay. So इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. ओके, बाकीचे जे राहिलेले जे ऍक्ट आहे त्याच्यावर पण मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की याच्यावर इन्फॉर्मेशन का, कारण प्रश्न तर एन्व्हायरमेंट ऍक्टवर आहे ना. कारण क्वेश्चन सेम रिपीट होईल असं काही नसतं, कुठल्याही ऍक्टवर कुठलाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळेच मी ही जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करत आहे. आणि प्लीज हे थिंग्स जे आहेत ना ते अंडरस्टँड करून घ्या. ओके. Which of the following gases is largely responsible for global warming? क्वेश्चन जो आहे तो 2016च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन्स दिले होते, काही गॅसेसचे ऑप्शन्स दिले होते आणि विचारलं होतं यामधली कुठला जो ऑप्शन आहे जो की लार्जली रिस्पॉन्सिबल आहे फॉर ग्लोबल वॉर्मिंगसाठी. ओके, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे सल्फर डायऑक्साईड, सेकंड आहे कार्बन डायऑक्साईड, थर्ड आहे क्लोरीन अँड लास्ट आहे अमोनिया. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता ग्रीन हाऊस इफेक्ट बद्दल मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे, ज्यामध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट इज नॅचरल प्रोसेस, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की जे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे ती काय आहे, नॅचरल प्रोसेस आहे, ज्यामध्ये जो अर्थ सरफेस असतो त्याला वॉर्म होतो. ओके, सो ग्रीन हाऊस गॅसेस आर मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द ग्लोबल वॉर्मिंग. When the sun energy reaches the earth atmosphere, some of it reflected back to the space and rest is observed and radiated by the greenhouse gases. The trapping the heat is known as a greenhouse effect. So here the explanation: greenhouse gases is an atmosphere observe an infrared radiation of a higher wavelength and warm the atmosphere, and the value of a radiation observed by the greenhouse gases in year 2018 are as follow. ही जी इन्फॉर्मेशन आहे ती 2018 मधली आहे, जी की मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कुठल्या गॅसचं जे प्रमाण आहे ते काय आहे. ज्यामध्ये ओझोनचे जे प्रमाण आहे ते आहे 10.2%, देन मिथेनचं आहे 10%, कार्बन डायऑक्साईडचं आहे 81%, राईट, नायट्रो ऑक्साईडचं आहे 6% अँड फ्लोरिनेटेड गॅसचं आहे 3%. सो या टेबलद्वारे आपल्याला माहिती पडलंच असेल की कुठची जी गॅस आहे जी की मेन रिस्पॉन्सिबल आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी. करेक्ट. सो इथे कार्बन डायऑक्साईड जे आहे ते मेन रिस्पॉन्सिबल आहे फॉर दी ग्लोबल वॉर्मिंग. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स? तर यामध्ये तुम्हाला असं विचारण्यात आलं आहे खाली दिलेल्यापैकी कुठला एक जो आहे जो की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स नाही आहे. ओके, क्वेश्चन जो आहे तो 2016च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कुठल्या शब्दावर फोकस करायचा आहे, तर इथे बघा नॉट दिलं आहे. ओके, नॉट नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी विचारण्यात आली आहे, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. कारण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं ना, आपण नॉट कडे लक्षात ठेवत नाही आणि ज्यामुळे प्रश्नाचा जो अर्थ असतो तो वेगळाच होऊन जातो नंतर. इथे जो पहिला ऑप्शन आहे तो आहे सोलर, सेकंड आहे टायडल, थर्ड आहे जिओथर्मल अँड लास्ट आहे कोल. तर हे बघा, एनर्जी प्रोड्यूस्ड बाय ऑर्गॅनिक मॅटर इज कॉल्ड बायोमास एनर्जी. आता बायोमास एनर्जी म्हणजे काय किंवा कशाला आपण बायोमास एनर्जी म्हणतो हे तुम्हाला माहिती पडलं. करेक्ट. सो डिफरंट फॉर्म ऑफ बायोमास इन्क्लूड द वूड, क्रॉप रेसिड्यूज, cattle dung, etc., which is a renewable or non-conventional energy source. So the conventional source of energy is also known as non-renewable source of energy. आता conventional source of energy म्हणजे काय, तर जे की आपण रिन्यू नाही करू शकत, right? So they are presented in a limited quantity and take many years to form. Thus, once depleted, they cannot be regenerated at the convenience to entitle their substantial rate of consumption.
So examples include the coal, petroleum, natural gas, electricity, etc. Okay. सो ऑप्शन मध्ये आपल्याला जो कोल आहे तो बघायला भेटला होता. करेक्ट. आता इथे काय आहे तो कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी मध्ये इन्क्लूड केला आहे. दॅट मीन्स आपलं करेक्ट आन्सर हेच होईल, कारण आपल्याला तर नॉन कन्व्हेन्शनल सोर्स विचारला गेला आहे. म्हणजे कुठला जो आहे तो नाही असं विचारण्यात आलं आहे. आणि कोल जो आहे तो काय कन्व्हेन्शनल सोर्स आहे, म्हणजे तो नॉन कन्व्हेन्शनल नाही आहे. राईट. तर बघूया नॉन कन्व्हेन्शनल मध्ये काय काय येतं ते. तर नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी, ज्याला की आपण रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी असं पण म्हणतो, दे आर अवेलेबल इन द अबंडन्स अँड कॅन बी रिजनरेटेड इझिली अँड टायटल देअर सबस्टॅन्शियल रेट ऑफ कन्झम्पशन. फॉर एक्झाम्पल सोलर एनर्जी, टायडल एनर्जी, विंड एनर्जी, जिओथर्मल एनर्जी एक्सेट्रा. म्हणजे हे जे सर्व काही ऑप्शन्स आहेत ते की नॉन कन्व्हेन्शनल आहे. तर आता आपण ज्यामध्ये एक्झाम्पल्स बघितली नॉन कन्व्हेन्शनलची, ज्यामध्ये सोलर एनर्जी होतं, टायडल एनर्जी होतं, जिओथर्मल एनर्जी होतं, पण कोल हा ऑप्शन्स नव्हताच. त्यामुळे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर डी. कोळसा जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टॉप कार्निवरस ॲनिमल. आता क्वेश्चन जो आहे तो 2016च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला आहे आणि यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलं आहे की कुठला एक जो आहे जो की टॉप कार्निवरस ॲनिमल आहे. ओके. तर यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे बर्ड, सेकंड आहे स्नेक, थर्ड आहे बफेलो अँड लास्ट आहे टायगर. ओके. तुम्ही फूड चेन बद्दल तर शिकलाच असाल. करेक्ट. जे की आपण शाळेमध्ये पण शिकतो. आता फूड चेन म्हणजे काय, तर फूड चेन शोज द फीडिंग रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट ऑर्गॅनिझम इन अ पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट ऑर अ हॅबिटेट. करेक्ट. ज्यामध्ये आपण रिलेशन बघतो की कशा प्रकारे जी फूड चेन आहे ती रिलेट होते. So the food chain show how the energy is passed from the sun to the producer, from a producer to the consumer, and from consumer to the decomposer, such as a fungi. It also shows how the animal depend on their organism for the food. Correct. तुम्हाला फूड चेन तर माहिती असेलच, ज्यामध्ये आपण असं बघितलं असेल की साप जो आहे तो बेडकाला खातो, जे ईगल आहे ते सापाला खातं आणि ईगलला पण कोणतरी खातं. राईट. ही जी आहे ती फूड चेन आहे जी की कॉमन आहे, जी आपण इयत्ता 4थी मध्ये पण शिकलो आहे. करेक्ट. तर इथे आपल्याला कार्निवरस ॲनिमल विचारण्यात आलं होतं जो की मांस खातो. करेक्ट. आता इथे कुठला जो ॲनिमल आहे तो मांस खातो, तर टायगर आन्सर येईल, कारण आपल्याला टॉप कार्निवरस विचारण्यात आला आहे. सो आन्सर इज ऑप्शन नंबर डी. होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द थिंग. जर समजा काहीही डाऊट असला तर तुम्ही तो कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. आणि आजचा जो PDF आहे ना तो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून जाईलच. ओके. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग.